गाईला खाऊ घालतोय। मित्रांनो तुम्ही बघताय एका साईडला ओम आहे, एका साईडला स्वस्तिक, आणि ह्या दोन छोट्या ट्रेन वर जाताना दिसत आहेत। वरती एक मंदिर आहे। लक्षात आलं असेल तुम्हाला मी कुठे आलो आज। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो आज आपण आलो आहोत जीवदानी येथील जीवदानी मातेच्या मंदिरात, आणि इकडून आज पाहणार आहोत आपला जीवदानी मातेचा प्रवास कसा कसा झालेला आहे, इथे मंदिर कसं आहे, इकडच्या सुख सुविधा काय आहेत, आणि इथे असणारी प्रसन्नता या ब्लॉगमधून तुम्हाला पाहायला मिळेल। चला तर मग आज जीवदानी मातेचं दर्शन घेऊया आणि इकडचा इतिहास या ब्लॉगमधून जाणून घेऊया। चला माझ्याकडे। आणि मित्रांनो आता आपण निघालो आहोत जीवदानी मातेच्या दर्शनासाठी। आज माझ्यासोबत आहे जानू, अथर्व आणि रोहिणी। तर श्रावणी नाही आहे, श्रावणी गावाला गेलेली आहे। तर आता आपण आपल्या पूर्ण फॅमिली सहित म्हणजे आज मदर डेचं निमित्त करून आज आम्ही आईच्या दर्शनाला आलो आहोत, आणि आता आपण हळूहळू करून जीवदानी मातेचं दर्शन घेण्यासाठी वरती जाणार आहोत। चला अथर्व हाय करा, आणि अथर्वला पण ब्लॉगिंग करायचं आहे थोड्या वेळाने। अथर्वही तुमच्याशी बोलणार आहे। चला या ब्लॉग मधून तुम्हाला पूर्ण फॅमिली पाहायला मिळेल। चला मित्रांनो जीवदानी मातेचं दर्शन घेऊया। तो मित्रांनो आता आपण जीवदानी मातेच्या पायथ्याशी आहोत, आणि पायथ्याशी आल्यानंतर तुम्हाला इकडे मंदिर दिसेल। ह्या साईडून तुम्ही मंदिरात जाऊ शकता, आणि इकडे जे आहे ह्या साईडला इकडे आहे रोपवे। रोपवे म्हणजेच ट्रेन। चला आपण आता रोपवेने कसं जायचं हे आपण थोडक्यात बघून घेऊया। आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर ह्या इकडे रोपवेची लाईन आहे, ही भली मोठी लाईन दिसते ती रोपवेसाठी आहे। आता किती तिकीट आहे आणि काय आहे ते आपण जरा इन्क्वायरी करूया, आणि रोपवेने कसं जाता येईल ते बघूया। मित्रांनो हे बघा, ही जी लाईन आहे ती रोपवेसाठी लाईन आहे। आणि इकडे मित्रांनो तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर इकडे बघा जीवदानी फ्युनिक्युलर रोपवे, इकडून तुम्ही जाऊ शकता। तर रोपवेची मित्रांनो तिकीट आहे 250 रुपीज, आणि भरपूर सारी लाईन आहे। आज रविवार असल्यामुळे सुट्टी आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी आहे, त्यामुळे भरपूर सारी लाईन आहे। तर रोपवेला 250 रुपीज तिकीट आहे। आपण आता रोपवे न जाता आपण पायऱ्याने जाऊया आणि ब्लॉग गमतीशीर बनवूया। चला याच्या एक्झॅक्ट रोपवेच्या समोर तुम्हाला एक गौशाळा पाहायला मिळेल। हे बघा अथर्व इथे उभा राहा, आणि तिकडे बघ चालू आहे बघ, कॅमेरा चालू असं ठेव। हा तर रोपवेच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला गौशाळा पाहायला मिळेल। चला आता गौशाळा बघूया आणि गाईंचं दर्शन घेऊया। हे बघ दिसला, वाव मस्त आहे ना। एक दोन शेळ्याही दिसतील। तर मित्रांनो हे एक्झॅक्ट रोपवेच्या समोर आहे, आणि अथर्व आपल्या गाईला खाऊ घालतोय। खाल्ला ना। आता मित्रांनो आपण इकडे चप्पल काढलेली आहे, आणि चप्पल काढून आपण वरती जातोय, कारण इकडे खूप सारी गर्दी आहे, आणि इकडे तिकडे सर्वत्र तुम्ही चप्पल ठेवली तर चोरी व्हायची शक्यता जास्त असते। त्यामुळे आपण जे मंदिराने दिलेला आहे चप्पल स्टँड त्याच्यामध्ये आपण चप्पल्स ठेवलेले आहे, आणि अथर्वने पण चप्पल काढलेली आहे। अथर्व चप्पल काढलीस तू? बघू सांग तिकडे चप्पल काढली। हा चप्पल काढलेली आहे, आणि आता अथर्व निघालेला आहे अथर्व दर्शनाला। इकडे मंदिरामध्ये तुम्ही जर आलात आणि काही नवस बोलला तो पूर्ण झाला तर इकडे अशी कापूर लावून पायऱ्यांवरतून जाण्याची एक पद्धत आहे।
त्याशिवाय काही लोक शेंदूर लावून जातात, काही लोक कापूर लावत लावत मंदिरात जात असतात. चला आपण चला दर्शन घेऊया आणि आपण वरती मंदिरामध्ये जाऊया. ही अशी कापूर लावत लावत जाण्याची एक पद्धत आहे. त्याशिवाय तुमचा नवस पूर्ण झाला असेल तर तुम्ही असं कापूर लावून वरती जाऊ शकता. चला चलो, आपलं चेक झालेलं आहे आणि आता आपण हळूहळू वरती जाणार आहोत. मित्रांनो, ह्या मंदिराचा साधारणतः 1400 ते 1500 पायऱ्या आहेत. तुम्हाला वरती आल्याबरोबर डाव्या साईडला एक असं गणपती बाप्पाचं मंदिर पाहायला मिळेल. चला गणरायाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. गणरायाचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप सारी गरमी आहे आणि खूप सारं ऊन लागतंय. त्याचबरोबर मित्रांनो, वरती जाताना तुम्हाला असे इकडे छोटे छोटे हॉटेल्स पाहायला मिळतात. तुम्ही तिकडून पाणी आणि कोल्ड्रिंक्स विकत घेऊ शकता. चलो, आणि वरती आल्याबरोबर तुम्हाला मधोमध आपल्या जुदानी मातेचं मंदिर पाहायला मिळेल. चला दर्शन घेऊया. चला अथर्वय अथर्वय जुदानी माता की जय. चला तू सोड तू सोड तू. हॅलो, चलो चलो चलो, काय नाही, चल चला चला. हो हो, चला चला चला, चलो चलो चलो. चला तर इकडे 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 तिकडे नाही, ते लाईन नाही, हे लाईन आहे आपली. आणि मित्रांनो, ह्या मंदिराला साधारणतः 1300 ते 1400 पर्यंत इतिहास आहे. आता आपण काही बुजल्या नाही आहेत, पण ऐकीव आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आता आपण थोडंसं नात्यापासून एक 50 पायऱ्या वरती चढलेलो असून अजून आपल्याला 1100 ते 1200 पायऱ्या चढायच्या आहेत. डोंगर चढून दर्शनाला जायची मजा काही वेगळीच असते. तुमच्याजवळ जर तुमच्यासोबत जर म्हातारी माणसं असतील आणि त्यांना चढता येत नसेल तर तुम्ही तो रोपवेचा पर्याय स्वीकारू शकता. म्हणजे तुम्हाला एक हार्डली 5 ते 7 मिनिटात तुम्ही वर जाऊ शकता. चलो, खूप सारी फोटोची आणि महाप्रसादाची दुकानं पाहायला मिळतील. खूप सुंदर असे फोटो तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. हे बघा, आणि देवीसाठी असणारी वेणी, हार, फूल, शिवाय तुम्हाला इकडे पूर्ण नारळ हे असं सगळं पाहायला मिळेल. मित्रांनो, बऱ्याचशा आपल्या देवीची मंदिरं ही तुम्हाला डोंगरावरच पाहायला मिळतील. म्हणजे बघा, काळूबाई असेल, त्यानंतर वैष्णव देवी असेल, त्यानंतर तुम्ही बाला सप्तशृंगी असेल, त्या सगळ्या देवींची जी मंदिरं आहेत ना, ती तुम्हाला डोंगरावरती जशी पाहायला मिळतील. अक्षरशः आता खूप खूप वैताग आलाय. चढून चढून जीव हैराण झाला नुसता. बघा अवस्था बघा, उन्हाळ्याचे दिवस आणि खूप थकायला झालंय. थोडंसं बाकी राहिलंय, खूप थकायला झालंय. चला थोडं अंतर पार करूया. सो मित्रांनो, आता आपण मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आणि आता अवघ्या 150 पायऱ्या झालेल्या आहेत.
तुम्ही बघाल पूर्ण शर्ट भिजलेला आहे. अवस्था खूप चलबिचल झालेली आहे, कारण चालून चालून पायाला गोळे येत आहेत. शिवाय खालून ह्या पायांना खूप चटके बसत आहेत. आणि अशा ह्याच्यातच आज आपण हा ब्लॉग बनवतोय. आता 12चा टायमिंग झालेला आहे, आरतीची वेळ झालेली आहे. बघूया आपल्याला आरती भेटते का, कारण अजून 150 पायऱ्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. सो चला, मला वाटतं मित्रांनो ही पाण्याची 3री बॉटल आहे आमची. खूप सारं असं थंड थंड पाणी प्यायला मन होत आहे. सो मित्रांनो, आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघाल मंदिराच्या आजूबाजूला खूप सारी छानशी अशी महाप्रसादाची दुकानं पण आहेत. खाली ओटी आहे आणि इकडेही तुम्हाला खूप सारी अशी दुकानं पाहायला मिळतील. मी जेव्हा आलो होतो 14 वर्षापूर्वी मित्रांनो आलो होतो, माझं लग्न झालं तेव्हा, आणि त्यावेळी असं काही सुविधा नव्हती. आता खूप सारी सुविधा झालेली आहे. खूप साऱ्या अशा छानशा पायऱ्या आहेत आणि सुखसोयी युक्त असे हे मंदिर आहे. तर आणि अथर्व बघा आला तेव्हा त्याचा गेटअप वेगळा होता आणि आता त्याचा गेटअप पूर्ण बदललेला आहे. तो चड्डी आलेला आहे आता, म्हणजे चालून चालून पायऱ्या त्याची पॅन्ट पडली अथर्वची आहे ना. हां हां, आणि व्हिडिओ चालू झाला की अथर्व चालून दाखवतो, व्हिडिओ बंद झाला की उचलून घ्या बोलतो. हां चला, असा अथर्व आता बघा मस्त चालतोय. हां आणि आता आपण मंदिरात पोचलेलो आहे मित्रांनो. कदाचित तिकडे शूट करायला अलाउड नाही आहे, पण तरी पण बघूया आपण कशा पद्धतीने आपण शूट करू शकतो. सो मित्रांनो, मला वाटतं 1400 ते 1500 पायऱ्या चढून आपण आता मंदिरात आलेलो आहे आणि हा देव पावला आहे. मला वाटतं 2 तास गेले यायला. प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर मोठी शेंदुराची कंटे जळके माझं जय
मित्रांनो इथे आल्यानंतर जीवदानी मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला महाप्रसादाची लाईन मिळेल आणि हा महाप्रसाद केवळ तुम्हाला 15 रुपयात त्याचा आस्वाद घेता येईल. तर आपण बघतो इकडे भली मोठी लाईन आहे आणि पुढे जे आहे ते जीवदानी संस्थान आणि इकडे जे आहे बंधाऱ्याची ही लाईन. चला आतमध्ये जाऊया आणि प्रसादाचा आपल्याला मित्रांचा महाप्रसाद घेतो आपण. हा ज्या जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला सो मित्रांनो हा होता विरार येथील जीवदानी मातेच्या मंदिराचा हा व्हिडिओ जो आपण आता पाहिला. सकाळी आपण आलो मंदिरात गेलो, पायऱ्या चढून वर गेलो. पायऱ्या चढताना थोडेसे कष्ट भरपूर झाले, तुम्ही बघितलेच असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. पण जेव्हा आपण मातेचं दर्शन घेतो आणि देवाचा आशीर्वाद घेतो तेव्हा हे सगळे कष्ट क्षणात विसरून जातो. तुम्ही असंच एक दिवस आपल्या फॅमिलीसोबत या आणि जीवदानी मातेचं दर्शन नक्कीच घ्या. व्हिडिओ आवडेल त्याच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया यात्रेच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, राम राम, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.